आज आपण बनवणार आहे डाळ पालक। यासाठी आपण अर्धा तास भिजवलेली डाळ कुकरमध्ये घालून त्यामध्ये टोमॅटो मिरची घालून हळद घातली आहे। यामध्ये आपण आता याला 3 शिट्ट्या करून घेऊ। फोडणीसाठी आपण कढईमध्ये तेल घेणार आहे। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी जिरे घालून घेणार आहे। मोहरी चांगली तडतडल्यानंतरच आपण जिरे घालू। कांदा घातला आहे। कांदा चांगला फ्राय करून त्यामध्ये अर्धा टोमॅटो घालू। टोमॅटो भाजण्यासाठी आणि मऊ होण्यासाठी हळद घालून चवीनुसार मीठ घातले आहे। बारीक कट केलेला पालक याला चांगलं तेलामध्ये भाजून एक वाफ देऊन घेऊ। वाफ देऊन झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे चवीनुसार लाल तिखट घालणार आहे। हे चांगले फ्राय करून यामध्ये शिजवलेली डाळ घालून घेऊ। तयार आहे आपला डाळ पालक। हा आपण भातासोबत सर्व करू शकतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि